इचलकरंजी महानगरपालिकेच्या 20 जुलैच्या महासभेत राणीबाग आणि शहीद भगतसिंग उद्यानासाठी प्रवेश शुल्क आकारणीचा प्रस्ताव येण्याची शक्यता असताना या प्रस्तावाविरोधात आता सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार आक्रमक झाले आहेत। विरोधकासोबतच सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकही या प्रस्तावाविरोधात उभे राहण्याच्या तयारीत असल्याने महासभेत मोठा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत। शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा जपणारे नेते म्हणून ओळख असलेले तानाजी पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मुक्त प्रवेशावर शुल्क लादण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे। महापालिकेची उद्याने ही नागरिकांची मालमत्ता आहेत, ती महसूल उभारण्याचे साधन बनवू नयेत अशी त्यांनी स्पष्ट भूमिका असल्याचे बोलले जात आहे। नगरपालिकेच्या काळात सलग 3 वर्ष उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे तानाजी पवार हे सर्वसामान्य, गोरगरीब, दीनदलित आणि बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात। सभागृहातील ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य म्हणून ते प्रशासनाला थेट प्रश्न विचारण्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळे या विषयावर ते प्रशासनाची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दरम्यान या प्रस्तावाला विरोधकांसह सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे प्रश्न आता एकच उपस्थित होत आहे, सत्ताधारी मंडळी हा प्रस्ताव सभागृहात आणण्याचे धाडस करणार का? आणि प्रस्ताव आलाच तर तानाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली त्याला जोरदार विरोध होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। मतदानाची वेळ आलीच तर पवार यांनी विरोधक आणि सत्ताधारी गटातील नाराज सदस्यांची प्रभावी मूठ बांधल्याची चर्चा आहे। त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होणार की महासभेतच बारगळणार याकडे आता संपूर्ण इचलकरंजीचे लक्ष लागले आहे। 20 जुलैची महासभा केवळ प्रवेश शुल्काचा निर्णय घेणार नाही तर सत्ताधाऱ्यातील अंतर्गत नाराजी आणि राजकीय ताकदीची खरी परीक्षा ठरणार आहे।